नदीवर पूल नसल्यामुळे रुग्णाला जोळीत न देण्याची वेळ। नंदुरबारच्या अक्कलकुवामधील वेहिगी बारीपाड्यातली घटना। सर्पदंश झालेल्या महिलेला पुलाअभावी पाण्याच्या प्रवाहातनं तब्बल 7 किलोमीटर नेलं। सविता वळवी असं सर्पदंश झालेल्या महिलेचं नाव असून तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती। विदर्भासह मध्य प्रदेशात मुसळधार पावसामुळे भुसावळच्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। हतनूर धरणाच्या 16 दरवाजांमधून 55,000 क्युसेकनं तापी नदी पात्रात विसरली। अमरावतीमध्ये सकाळपासूनच संततधार पावसाची हजेरी। सततच्या पावसामुळे शेतीच्या मशागतीची कामं खोळंबली। पुढील 2 दिवस अमरावतीमध्ये संततधार पाऊस कायम राहणार, हवामान खात्याचा अंदाज। वसई विरार नालासोपारामध्ये सकाळपासूनच पावसाची हजेरी। पावसामुळे नालासोपारा पूर्वच्या सखल भागांमध्ये पाणी साचलं। दिवसभर पावसाची संततधार सुरू राहण्याची शक्यता। ठाणे महापालिका हद्दीमधील अनधिकृत इमारतींवर कारवाई। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिकेची तोडक कारवाई। लोकमान्य नगरमधील अनधिकृत इमारतींवर पालिकेचा हातोडा। धाराशिव जिल्ह्यामध्ये शेकडो एकर सोयाबीन पीक आणखी सुद्धा पाण्याखालीच। तर पावसामुळे खरीप हंगाम हा आता गेला। आता रब्बीचा हंगाम सुद्धा जाण्याची शेतकऱ्यांना भीती। पंचनामे करू, त्वरित मदत करावी, शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी। नंदुरबारमध्ये पावसामुळे तोरणमाळला जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली। तर केला पाणी ते तोरणमाळ दरम्यानच्या रस्त्यावर दरड कोसळली। जेसीबीच्या साह्यानं ही दरड बाजूला करण्याचं काम सुरू। नाशिकच्या गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग। गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली। गोदावरी नदीतील दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याएवढं पाणी। प्रशासनाकडून भाविकांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या नांदूर मधमेश्वर धरणातनं 6,310 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता। त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। जळगावमधील गिरणा धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय। 2 तालुक्यातील 175 गावांची यामुळे सिंचनाची चिंता मिटली। गिरणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील केळझर इथल्या शेतकऱ्यानं सोयाबीन पिकामध्ये सोडली जनावरं। तर चारकोल रॉटसह विविध रोगांच्या प्रादुर्भावाचा सोयाबीनला मोठा फटका। उत्पन्न होण्याची आशा मावळल्यामुळे शेतकऱ्यानं सोयाबीनच्या पिकात सोडली जनावरं। जुन्नरच्या तेजेवाडी इथल्या 4 मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचा महावितरणाचे संचालक राजेंद्र पवार यांच्या हस्ते शुभारंभ। बिबट प्रवण भागामध्ये शेतीपंपांना दिवसा वीज पुरवठा होणार। तर 10 गावातील 2,000 शेतकऱ्यांना याचा फायदा होणार। पावसामुळे नंदुरबार शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचलं। तर रेल्वे प्रशासन आणि नगरपालिकेच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या बोगद्यात कमरे एवढं पाणी। एका बोगद्यातनं वाहतूक सुरू असल्यानं मोठी वाहतूक कोंडी, नागरिकांनाही मनस्ताप। श्रीलंकेनं कांद्यावरील आयात शुल्क 10% 50% केल्यामुळे बांगलादेशासह इतर देशातील कांदा निर्यात आता मंदावली। कांदा निर्यात मंदावल्यामुळे कांद्याला प्रति किलो फक्त 10 ते 12 रुपये इतकाच भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। चंद्रपूरच्या जिवती तालुक्यातील 11 गावांना मोठा दिलासा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय। चुकीच्या डेटा एंट्रीमुळे वनक्षेत्रात समाविष्ट झालेली 8,649 हेक्टर जमीन वगळण्याचाही निर्णय। जळगावच्या भुसावळमधील बोदवडमध्ये ठिकठिकाणी रस्त्यावर चिखल। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांसह विद्यार्थी त्रस्त। वारंवार तक्रार करून सुद्धा उपाययोजना होत नसल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त। परभणीच्या पूर्णामध्ये रस्त्यांची डागडुजी। मिरवणुकीच्या मार्गावर असलेले खड्डे पालिकेनं बुजवले। बदनापूर तालुक्यातल्या वंजारवाडी ते डाबका तांडा या रस्त्याची प्रचंड दुरावस्था। गावकऱ्यांसह शालेय विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय प्रचंड त्रास। विद्यार्थ्यांना चिखलमय रस्त्यातनं प्रवास करावा लागतोय आणि शाळा गाठावी लागते। अमरावतीच्या दर्यापूरमधील वडनेर गंगामाईमधील बाग रस्ता चिखलात। तर जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांकडून शेतमालाची इथून वाहतूक, शेतीची मशागत करणं सुद्धा कठीण झालंय। रस्त्याचं काम झालं नाही तर तीव्र आंदोलन करू, ग्रामस्थांचा इशारा। बीडच्या परळीमधील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे। वाहनधारकांना करावी लागते मोठी कसरत। खड्ड्यांची कायमची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी। परळी शहरातील रस्त्यांवरून गणपतीची मिरवणूक देखील काढली जाते। मराठा आरक्षणाचा GR रद्द करण्याची मागणी। ओबीसी समाजाचा रस्ता रोको। तर हिंगोली छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्ग अळी फाटापाशी अडवला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनाला गेले। दरम्यान त्या ठिकाणी ते परळीतील भगवान वैद्यनाथाची मनोभावे पूजा करून त्यांनी दर्शन घेतले।
धुळ्यात महानगर संघर्ष समितीच्या वतीने अभिनव आंदोलन। गणपती विसर्जन मार्गावरील खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचलं। गणपतीची वेशभूषा करत खड्ड्यामध्ये बसून केलं आंदोलन। पुण्याच्या येरवडा विसर्जन घाटाची अतिरिक्त आयुक्त मार्फत चौकशी होणार। शिवसेनेच्या आंदोलनाची महापालिका आयुक्तांकडून दखल। विसर्जन घाटासाठी 5 लाखांहून अधिकचा खर्च होऊन सुद्धा सोयी सुविधा नसल्याचा आरोप। गोंदिया इंदूर बंगळुरू या मार्गावर प्रवासी विमानसेवा 16 सप्टेंबरपर्यंत सुरू होणार, तर तसंच गोंदिया दिल्ली विमानसेवा सुद्धा लवकरच सुरू होणार। वाशिममध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून नो डीजे मोहीम। विसर्जन मिरवणुकीमध्ये पारंपरिक पद्धतीने सहभाग नोंदवा, ध्वनी प्रदूषण टाळा, पोलीस प्रशासनाचं नागरिकांचं आवाहन। नाशिकच्या मनमाड या ठिकाणी 1 दिवस वाहतूक मार्गात बदल, तर लासलगाव या ठिकाणी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता। उत्तर प्रदेश मध्य प्रदेशहून दक्षिणेकडे जाणारी वाहतूकही वळवली। नाशिकमधील मालेगावात 264 पेक्षा जास्त मंडळं देणार बाप्पाला निरोप। 15 पेक्षा जास्त भव्य विसर्जन मिरवणुका निघणार। शहरातील 3 मुख्य तर 5 कृत्रिम कुंडांवर होणार बाप्पाचं विसर्जन। गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवरती प्रशासन सज्ज। परळी नगरपालिकेकडून विसर्जनाची तयारी अंतिम टप्प्यात। शहरामध्ये 100 ते 125 मोठ्या गणेश मंडळांची स्थापना। वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या हर हर तीर्थावर विसर्जन होणार। यंदा दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक गणनायक रथातनं निघणार, तर दिवे आणि झुंबरानं सजवला रथ। उद्या दुपारी 4 नंतर गणपती विसर्जनासाठी निघणार मिरवणूक। अंधेरीच्या डीएन नगरमधील महागणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं हे 57वे वर्ष। गणेशोत्सवात मंडळांकडून समाजोपयोगी संदेश, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। वरळीमधील वरळीच्या महाराजा मंडळाला 103 वर्ष पूर्ण। भक्तांच्या हाकेला धावणारा आणि नवसाला पावणारा अशी या बाप्पाची ओळख। वरळीला महाराजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी। नागरिकांतर्फे 56 भोग नैवेद्य अर्पण। ठाण्यातील कळवा परिसरामध्ये शिंत्रे कुटुंबियांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे देखावा। गणपतीच्या देखाव्यात थेट रायगडावरील दृश्यही साकारण्यात आली आहे। श्रीवर्धनमध्येही गणेशोत्सवाची धूम, तर गावागावात नमन, भजन, फुगडी, शक्तितुरा, पारंपरिक नृत्यकला सादर करत बाप्पाचा गजर। सिंधुदुर्गच्या नादवडे गावातील कुडतरकर कुटुंबियांच्या बाप्पाला 70 वर्ष पूर्ण, तर स्वामी समर्थांच्या अवतारात गणरायाचं रूप अजूनच खुललं। सिंधुदुर्गातील मनचे गाव या वाडीमध्ये खाडगे कुटुंबियांच्या बाप्पाला 75 वर्ष पूर्ण। फुलांची आरास आणि मंगलमय वातावरणात बाप्पाची पूजा। पालघर शहरासह बोईसर आणि मनोरमध्ये ईद ए मिलाद निमित्त मिरवणुका। मनोरमध्ये हिंदू बांधव सुद्धा सहभागी झालेत। मुस्लिम बांधवांसाठी पिण्याचं पाणी आणि लहान मुलांसाठी खाऊचंही वाटप। रक्तदान शिबिराला मुस्लिम युवकांचा मोठा प्रतिसाद। बुलढाण्याच्या मेहकर सायाळा या मार्गावर गेल्या 7 दिवसांपासून ट्रक ट्रेलर अडकलाय। मेहकर सायाळा या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद। 6 गावांचा संपर्क तुटला। प्रशासनाकडे दखल घेण्याचीही मागणी। अमरावती शहरातील रेल्वे उड्डाणपुलावर सुरक्षा भिंत बांधली। पूल शिकस्त झाल्यामुळे रेल्वे पुलावरील वाहतूक प्रशासनाकडून बंद। पुलावरील वाहनं जाऊ नयेत यासाठी विटांची भिंत बांधली। पिंपरी चिंचवडच्या सांगवीमध्ये 150 पेक्षा अधिक गणपती मंडळांची विसर्जन मिरवणूक। बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीची ड्रोन दृश्यही समोर।